तर तुमचे स्वागत आहे फूड इज अर्चना आपल्या चॅनेलवर. तर गेली 2 वर्ष चॅनल आपण चालवतोय, पण भाकरीचा व्हिडिओ मी आज टाकते मोठा, तुम्हाला भाकरी बनवता यावी म्हणून. सगळ्यात पहिला काय करायचं तर उकळवणे घ्यायचं, ते महत्त्वाचं आहे. उकळवणे कसं घ्यायचं ते सेम प्रपोर्शनमध्ये पाणी घ्यायचं आणि पीठ पण तेवढंच घ्यायचं आणि चांगलं शिजून घ्यायचं. त्याच्यानंतर शिजून घेतल्यानंतर थोडं ठेवायचं 2-3 मिनटं आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. का तर त्याला भेग नाही गेली पाहिजे. का तर भेगा पडल्यानं तर भाकरी फाटण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो पाणी कमी घेऊन ते मळून त्याला नरम करायचं. आणि मग बघू शकता असं गोळा करून छानपैकी लाटण्याने सगळ्या बाजूने हळूहळू पूर्ण भाकरी गोल गोल फिरून लाटून घ्यायची. आणि मग खाली पाणी लावत राहायचं परातीला. आणि मग अलगट अशी बोटं घ्यायची, बोटांना पण आपल्या पाणी लावायचं आणि अशी बोटं घ्यायची आणि छान हळूहळू अशी भाकरी प्रेस करत पुढे न्यायची. जोरात नाही दाबायची, नाही तर भाकरी चिपकून फाटून जाईल. हळूहळू प्रेस करून घ्यायची. तुम्हाला दोन्ही हाताने नसेल जमेत तर तुम्ही एका हाताने सुद्धा ती भाकरी हळूहळू पुढे करायची. सुरुवातीला मोठी नाही घ्यायची, छोटीच भाकरी घ्यायची. म्हणजे कसं छोटी करत तुम्ही शिकणार. तर छान वाटतात या अशा भाकरी. आम्हाला तर अशाच भाकरी लागतात. सगळीकडून अशी फिरवत घ्यायची, बोटं लावून उचलून परत परातीला खाली पाणी लावत राहायचं आणि परत फिरून घ्यायची. आणि उचलताना भाकरी एकदम अलगद उचलायची. का तर फाटण्याची शक्यता असते, कारण चिकटते ना ती. त्याच्यामुळे मग तिला मस्त अशी बोटं लावून घेतली की छान मग ती अशी वळून घेते. तर चला आपण एक गाणं होऊन जाऊ दे आपलं. मस्त गाणे आहे आमचं एक भाकरीसाठी. मोठे घरचे पोकलबाशी ऐकायला दिले मला मोठे घरा, एक रोटी काढी दे आई तुझीच गे मला याद पडते. मोठे घरचे पोकलबाशी ऐकायला दिली मला मोठे घरा. तर अशा प्रकारे आपली भाकरी झाली. तवा मस्त कडकडीत गरम करून घ्यायचा आणि जिथून बोटं लावतो तिथून भाकरी टाकायची तव्यावर. आणि मग लगेच अशी साईडला कडा आल्या ना की पलटी करून घ्यायची. आणि मग परत ती खालून अशी शिजली ना, थोडं अशी डोळेसारखी आली की परत तिला पलटी करायची आणि मग छान अशी फुगून घ्यायची. तर मग तुम्हाला कशी वाटली माझी भाकरी? तर माझ्या भाकरीला तुम्ही किती गुण देणार तर नक्की सांगा. बाय बाय गाईस, तोपर्यंत.